धनंजय मुंडे के इस्तीफे पर छगन भुजबल का बयान सामने आया। उन्होंने कहा क्या नैतिक इसका फैसला मुख्यमंत्री करेंगे। साथ ही संभाजी महाराज के इतिहास को सही ढंग से प्रस्तुत करने की जरूरत पर भी उन्होंने जोर दिया। असं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे। जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल, लिहिण्यात आलं असेल, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे। काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढीसमोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये। संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षामध्ये जवळजवळ 125 ते 150 लढाया लढले आणि सगळ्याच्या सगळ्या लढाया ते जिंकलेले आहेत। तर अतिशय मोठे योद्धे 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ त्यांनी लिहिला। 6 भाषांचं त्यांना ज्ञान होतं। तर त्यांच्या बाबतीमध्ये असे चुकीचं काही लिहिलं असेल कुणी तर ते जे आहे दूर करायला पाहिजे की थांबलं पाहिजे। त्याचं आता ते पाहतील आता काय ते करायचं सरकार बघेल। इथे काय आहे का इथे तो मैं राहणारच ना सर नाराजी आहे तुमची पक्षावर नाराजी आहे का कायम अजून? हॅलो अरे चला जाऊ दे झालं काय पाहिजे साहेब एकंदरीत नैतिक अधपतन सिद्ध झाल्याशिवाय अशा प्रकारची राजीनाम्याची मागणी त्याच्यावर निर्णय होऊ शकत नाही असं म्हणतात। आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे आहेत कारभारी आहे ते ठरवतील। मी त्याच्यावर काय बोलू शकतो? व्याख्या फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात। नैतिकतेची व्याख्या नेमकी काय महाराष्ट्र विचार अरे ते त्याचा विचार करतील ना। विरोधी पक्षाने काय मान्य काय बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना तुम्हाला। सिनियर नेत्याला डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का? कारण की सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये। तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलून दाखवली असं मग काय करू? आपण सातत्याने डावललं जात आहे। असं आहे की मला जे काय बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे। परत ते दळण्याची माझी इच्छा नाही। परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही म्हणालात अजित पवारांना जाऊन तुम्ही भेटणार आहात। कधी बोललो? फोन झालेला अजित पवारांना त्यांचं आलंय ते भेटायला बोलवलं का? ते म्हणतील त्यावेळेला बघू।